हॅलो गाईज. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉगमध्ये. आणि राधे राधे. आणि आज आपण चाललंय पिक्चर बघायला. तो आता आपण रेडी होतात. मला समजत नाही आहे मी काय घालू. कपडे घाल, अजून काय कपडेच घालणार आहे, पण काय माझ्याकडे कपडेच नाही आहे. सगळ्या मुलींचं दुःख एकदाच असतं, कपडेच नाही मला. म्हणजे कपडे आहेत मला, पण सगळे कपडे असे तेच 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 किती वेळा घालणार ना. मी चालली आहे एकटीच पिक्चर बघायला. तसं मी कोणी नाहीच आहे सोबत, तर काय मग एकटीच जाणार आहे पिक्चर बघायला. मेरी दोस्त नहीं है मेरे साथ. आणि आज आम्हाला तिकीट भेटलेलं आहे 99 रुपीजमध्ये. म्हणजे सकाळी दादाने विषय काढला की आज मूवीचं तिकीट 99 रुपीजमध्ये. मी म्हटलं काढ काढ लवकर काढ, माझं काढ, मी जाते म्हटलं एकटीच. मग त्यांनी काढलं तिकीट आणि सीट सगळ्या बुक होत्या, तरी पण आम्ही काढलं. एक भेटली सीट मला. आणि मी आता जाणार आहे. माझा 3:55चा शो आहे. सो इथून जाईन मी मेट्रोनी. आणि आता मी काय घालू काय घालू. ठीक आहे, चला मी डिसाईड करते. थोडा 15-20 मिनटं याच्यातच जाईन माझे की काय घालू हे बघण्यात. तर विचार करून रेडी होते, मग भेटू त्या पुन्हा. तांबडी तांबडी चमकते उन्हात, लक 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 खाकीचं पाण्याचं. कसं दिसतंय गॉगल? मग जमलं का? पण मी घालून जाणार नाही आहे. सो हा घेतला होता मी, पण तो कधी वापरता येईल काय माहिती. आता मी एकटी चालली म्हणून मी काही घालून जाणार नाही आहे. चलो, सो निघता आपण आता. सो इथं बसमध्ये बसली. आणि आज बसमध्ये काहीच गर्दी नव्हती, कारण की दुपारी मी निघली होती ना 2 वाजता. सो दुपारची काही गर्दी नसते आणि मला खूप झोप येत होती बसमध्ये. अशा प्रकारे मेट्रो पोचलेली आहे. आवाज येत नसेल तुम्हाला. बघू शकता तुम्ही सगळं खाली खाली खाली. अरे इकडे आहेत लोक वाटते. मेट्रोमध्ये बसल्यानंतर पुणे जे दिसते ना, बापरे खूप सुंदर दिसते. तुम्ही बघाच कसं आपलं पुणे आता पावसाळ्यात हिरवं हिरवंगार झालंय. इथे मी फ्रंट कॅमेरा चालू केला आणि लोकांना असं वाटत असेल की मी नट्टापट्टा करते, पण असं काही नव्हतं. मी बघत होती की फ्रंट कॅमेराने ब्लॉग शूट करता येते का, चांगलं क्लिअरिटी येते का. मेट्रोतून उतरल्यानंतर मी फटाफट धावत सुटली, कारण की मला जायचं होतं ऑटो पकडून फिनिक्स मॉलला. हम पोहोचे फिनिक्स मॉल में. अभी हम जाऊंगी मध्ये सीटवर बसली आणि मूवी झाली 15 मिनिटानंतर सुरू. सगळे आपापल्या फॅमिली फ्रेंडसोबत आले होते आणि मी तिथे एकटीच होती. बट काय करणार, काही इलाज नाही. इट्स ओके. हॅलो गाईज, बघा माझा अवतार कसा झालाय. बापरे दमली मी. नाही होत बाप्पा इतक्या. इंटरवल झाल्यानंतर मी गेली कॉफी घ्यायला, पण तिथं ते काउंटरवर बोलत होते की 10 मिनिटासाठी 15 मिनिटासाठी काउंटर बंद आहे. त्यामुळे मी ते काउंटरवाल्यांची तोंड बघत बसली आणि कशी तरी कॉफी घेतली. आणि त्यात विषय असा झाला की मी तिथे पिले. मला असं थोडं लो फील होत होतं, तर मी फ्रेश फील होण्यासाठी तिथे कॉफी घेतली. कॉफी पिली, पिक्चर संपला
आणि जशी मी मेट्रोत बसली असं माझं डोकं दुखायला लागलं. माझं अजून पण डोकं दुखतंय. खूप हाल बेकार झाला माझा आज. म्हणजे डोकं दुखलं. तसं नेहमीच गर्दीची सवय आहे मला बसमध्ये. इथे बघू शकता तुम्ही 99 रुपीजमध्ये तिकीट भेटल्यामुळे पूर्ण हॉल भरलेला होता. आणि इथे ऑटो मेट्रो बस पकडून मी घरी पोहोचले. मग तुमच्याशी बोलते. ओके. आली मी वापस. सो माझं खूप डोकं दुखत होतं. मला वाटते मी जी तिथे कॉफी पिली ना त्याच्यामुळेच माझं डोकं जरा जास्तच दुखायला लागलं होतं. पण ठीक आहे. पण माझा जेव्हा पिक्चर झाला बघ ना त्याच्यानंतर मी जेव्हा मेट्रोमध्ये बसली तेव्हाच माझं डोकं इतकं दुखणं स्टार्ट झालं की माझी हालत खूप खराब झाली. खूप जास्त असं वाटत होतं मी आता उलटीच करते. आणि मला अजून पण अशा हे बघा डेकरा येते. मला वाटते मी जेवण नाही केलं म्हणून येत आहेत का ते कॉफीमुळे येत आहेत काय झालं देव जाणे. बट हां पिक्चरचा रिव्ह्यू द्यायला गेलं तर छान होता पिक्चर. कॉमेडी होता. पण नवरा माझा नवसाचा 2 मध्ये कंपॅरिझन करायला गेलं तर पहिला बेस्ट आहे आणि दुसरा ठीक आहे. आणि तुम्ही जाऊन बघाच कसं आहे काय आहे. तर बाकी सगळं मजेत होतं. इथून बसने गेली मेट्रोने गेली पैसे वाचवायसाठी. आणि तिथे जाऊन 350 रुपयाची मी कॉफी पिली आणि कॉफी मला काही पचली नाही काय माहिती. पण मी असं काही नाही मी कॉफी नेहमीच पिते पण ह्यावेळेस मला वेगळंच झालं कॉफी पिऊन. पिक्चर बघताना काही नाही झालं. पिक्चर बघितल्यानंतर मला जेव्हा मी घरी येत होती तेव्हा इतकं डोकं आत्ता पण असं डोकं दुखतंय ना. मला वाटते मी जेवणच करायला पाहिजे. जेवण नाही केलं ना मी सकाळपासून म्हणून आता मस्त स्वयंपाक करते जेवण करते. आणि इंस्टाग्रामवरचं प्रेम कमी नका होऊ देऊ. तुमचं प्रेम कमी झालं आहे इंस्टाग्रामवरचं. यूट्यूब चॅनल चालू केल्यामुळे तर नाही झालं ना. मला माहिती आहे का असं होतं आहे. कारण की हे गणपतीचे जे 10 दिवस होते त्यामध्ये माझे इंस्टाग्रामवर तेवढे खास रील्स पोस्ट करणं झाले नाही. खूप जुने मी रील्स पोस्ट केले. आणि मला माहिती आहे माझ्या फॅन्स लोकांना नेहमी काहीतरी नवीन हवं असते. बट ठीक आहे काही नाही होऊन जाईन ते पण. तुम्ही प्रेम देत राहा असंच मला. आणि भेटू त्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय टाटा गुड नाईट.